इयत्ता 8वी मराठी द्वितीय सत्र परीक्षा. आज आपण एकूण गुण 50 मध्ये याची टेस्ट घेणार आहोत. सराव प्रश्नपत्रिका आणि यातलेच तुम्हाला 90% प्रश्न पडतील याची खात्री आहे. आपण विज्ञानच्या 2 प्रश्नपत्रिकांमध्ये देखील तुम्हाला MP क्वेश्चन्स काढून दिलेले आहेत. त्याच्याचप्रमाणे तुम्हाला हेही खूप उपयुक्त ठरेल. तर बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा विभाग 1 गद्य बघूयात. गद्यामध्ये पठित गद्य आहे. उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा. कृती पहिली आहे आकलन. पाठाच्या आधारे दिलेल्या गोष्टींचे उपयोग लिहा. लहान लहान खड्डे आणि सारवलेला ओटा. आता आपण जो उतारा दिलेला आहे तो उतारा बघूयात. तर बघा, हा तो उतारा आहे. हा उतारा तुम्ही व्यवस्थित वाचा आणि या उतारावर काही प्रश्न दिलेले आहेत. कृती 2 आकलनमध्ये गटात न बसणारा शब्द व्याकरणाच्या अंगाने विचार करू नका. म्हणजे व्याकरणाच्या सोयीने तुम्ही याच्यातनं निवडू नका. पुढे कारण लिहायचे. ढकलली तरी कोसळून पडतील अशा वारल्यांची खोपटी होती आणि याचं तुम्हाला कारण लिहायचे. सो ते कारण तुम्ही लिहा. मराठीचा पेपर असल्यानंतर अतिशय सोपा असल्याने जर तुम्हाला अजून कोणते पेपर हवे असतील तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढे बघा, स्वमत म्हणजेच जे आपल्याला स्वमत लिहायचं तिथे दिलेलं आहे. लेखिकेने वारली लोकांच्या घरांचे दर्शन जे दर्शन घडवले त्याबद्दल तुमचे मत लिहा. लेखिकाने जे घरांचे दर्शन घडवले त्याबद्दल आपले स्वतःचे मत लिहायचे. आता प्रश्न 1 मधील आ. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. तर आपण उतारा बघूयात. त्या पहिला आपण आकृती पूर्ण करा आणि कारण लिहा काय आहे ते बघूयात. नदी स्वच्छ करण्याचा सर्वात प्रथम सुचलेला मार्ग तुम्हाला इथे आणि इथे लिहायचा आहे. आणि जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं याचं तुम्हाला कारण लिहायचे. आता आपण तो उतारा बघूयात काय आहे आणि त्यानुसार सूचनांचं पालन करूयात. तर बघा, हा आहे तो उतारा. जो उतारा जलदिंडी या पाठातील आहे. जर तुम्ही तो पाठ अभ्यासला असेल तर तुम्हाला हे नक्कीच सोपं जाईल. तुम्ही तक्ता वाचून घ्या. तोपर्यंत आपण पुढील प्रश्न बघूयात. आता आपण कृती 1 बघणार आहोत. तर कृती 2 बघणार आहोत. आकलन व तक्ता पूर्ण करायला सांगितलेले आहे. आपल्याला इथे 4 कॉलममध्ये दिलेले आहेत. हे 4 कॉलममध्ये लोकतक्ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर बघा, यानंतर स्वमत दिलेलं आहे. अभिव्यक्त स्वमताला आत्तापर्यंतच्या आलेल्या चाचण्यांमध्ये स्वमताला किती मार्क्स असतील तर स्वमताला आपल्याला एकूण 3 मार्क आहेत. या प्रश्नाला 3 मार्क्स आहेत. तर त्याच्या या तक्त्याला 2 मार्क्स आहेत. सो तुम्ही मार्क्सनुसार जरी अभ्यास केला तरी चालेल, परंतु शक्यतो जर तुम्ही मार्क्सनुसार अभ्यास कराल तर तुम्हाला पेपर आणखी सोपा जाईल. तुमच्या लक्षात येईल की काय कुठे कसं करायचं ते. तर पहा, पुढील टॉपिक आहे म्हणजे विभाग 2 मधील पद्य. तर पुढील कवितेच्या आधारे आता हे कवितानुसार आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. कविताच्या सूचनावरून कृती करायची आहे. आकृती पूर्ण करा. आणि ही जी कविता दिलेली आहे ती गोधडी या कवितेचे नाव आहे. हे गोधडी या कवितेचे नाव आहे आणि गोधडीतून दिलेली आहे. ओके. सो आता आपण पुढील प्रश्न बघूयात. आता पहा, आपल्याला कृती 2 आकलनामधून गोधडीविषयीच काही प्रश्न विचारलेले आहेत. गोधडीविषयी आकृती पूर्ण करा. काय ते लिहा. ओळींचा सरळ अर्थ लिहा. आणि एक आपल्याला स्वमत दिलेलं आहे. गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्त्र असते. या ओळीतील भाव व्यक्त करायचा आहे, स्पष्ट करायचं आहे. सो आता आपण पुढील प्रश्न बघूयात. तर बघा, यानंतर स्थूल वाचनाचा आपल्याला विचारलेला आहे.
स्थूल वाचनाच्या द्वितीय सत्रातील पाठ होता शब्दकोश. शब्दकोशमधील स्थूल वाचन आपल्याला द्वितीय सत्राला येणार होतं आणि जर तुम्ही स्थूल वाचन केलं असेल तर मग तुम्हाला यातील 4 मार्क्स ते सहज मिळतील. तर बघा, स्थूल वाचन म्हणजे शब्दकोशामधील कोणता प्रश्न आला होता? तुम्हाला पाठातील एखादा शब्द शोधायचा असेल तर तुम्ही तो कसा शोधाल? उदाहरण सांगा आणि शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. हे 2 तुम्हाला स्थूल वाचनाचे प्रश्न येऊ शकतात आणि येतातच, हे परमनंटली असतातच. तर आता पुढील विभाग 4 व्याकरण बघूयात काय आहे ते. तर बघा, व्याकरणमध्ये आपल्याला दिलेलं आहे अलंकार ओळखायचा आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. लिंग बदला, गटातनं बसणारा शब्द शोधून काढा. तर बघा, हे 3ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही जर याचा सराव केला असेल तर तुम्हाला अतिशय सोपं जाईल, पण नसेल केलं तर अवघड जाईल. व्याकरणही मराठीचं अतिशय सोपं असतं, तर तुम्हाला ते अवघड जाण्याचा काहीच प्रश्न येणार नाही. तर आता व्याकरणाचा पुढील प्रश्न बघूयात काय आहे ते. पुढील प्रश्न क्रमांक 4, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. ग्रंथांचा संग्रह असलेले ठिकाण, चित्र काढणारी व्यक्ती. 5वा प्रश्न, संधी सोडवा, नाहीसा सूर्योदय. 6वा प्रश्न, जोड शब्द पूर्ण करा. 7वा प्रश्न, ता प्रत्यय लावून 2 भाववाचक नामे तयार करा. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करायचं आहे आणि योग्य विरामचिन्ह योजून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. अशा प्रकारचं हे आपलं व्याकरण मराठी झालं. आता आपण उपयोजित लेखन बघूयात, जो या पेपरमधील महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याला जास्त मार्क असतात असा विभाग. तर विभाग 5 उपयोजित लेखन बघूयात. विभाग 5 उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतारा वाचून तुम्हाला त्यातील समजलेला अर्थ सारांश रूपाने लिहायचा आहे आणि त्याचं तुम्हाला शीर्षक सुचवा. उतारा आहे, आपल्यासारख्या सामान्यांना शब्द वाचूनचे पासून ते याची सतत काळजी घ्यावी पर्यंत. त्यानंतर बातमी वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. बातमी आहे 26 डिसेंबरची अनुपमा बालमंचाच्या बालनाट्य शिबिराचा समारोप. यावरती चौकटी पूर्ण करा. 3 प्रश्न दिलेले आहेत, याला तुम्हाला 2 मार्क्स आहेत, सो तुम्ही व्यवस्थित वाचून ते लिहू शकता. ओके, आता पुढचं बघूयात काय प्रश्न आहे तो. पुढे बघा, त्याच जाहिरातीवर कोणते लिहा दिलेले, त्याच जाहिरातीवरचा प्रश्न आहे हा आणि एक निबंध लिहायचा आहे. यानंतर कोणत्याही एका विषयावर निबंध, मी फुलपाखरू झाले तर, माझी आवडती कला, गोधडीचे आत्मकथन. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जे दरवर्षी विचारले जातात काही प्रमाणात, सो हे महत्त्वाचे आहेत.